मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अशा एका किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत ज्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत। अर्थातच त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले सिंधुदुर्ग। या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी या रूपातली प्रतिमा आहे। महाराजांची पायधूळ या मातीला लागली तर ही माती आपण आपल्या सोबत आपण नेत आहोत। हे पहा मित्रांनो, या नकाशाप्रमाणे आपण आता इथे आहे म्हणजे नावेतून आपण इथून आलो। त्यानंतर आपल्याला हा माती जागा आहे जिथे महाराजांचा हा पायाचा ठसा आहे। हे पहा, सिंधुदुर्ग किल्ला हा पाण्यामध्ये कसा बांधला व हा किल्ला पाहण्यासाठी कसं जायचं व या किल्ल्याचा इतिहास संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो, कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि आता आम्ही तुम्हाला समजलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला तर आपण मालवणला चाललेलो आहे। म्हणजे इथून हडपसरपासून पुण्यापासून 400 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आता आपल्याला रात्री जायचं। आता रात्रीचे 10:30 वाजले। हे बघा, ही तयारी चालू आहे अशी। मित्रांनो, आपण पहिल्यांदाच मालवणला चाललो होतो आणि या मालवणच्या ट्रिपसाठी सर्वजण खूप उत्सुक होते। मालवणमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ला हा पाहण्यासाठी चाललो होतो। गाडीची पूजा करून आपण रात्री 10:30 वाजता मालवणच्या दिशेने निघालो। ट्रिप 0 करत आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला निघलो आता फायनली, चला जाऊया आता। मित्रांनो, सिंधुदुर्ग हा किल्ला मुंबईपासून 460 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पुण्यापासून 400 किलोमीटरच्या अंतरावर आहे। पुण्यावरून आपल्याला 10 तास लागतात। गुगल मॅपवर जर तुम्ही किल्ल्याचं लोकेशन टाकलं तर तुम्हाला ते मिळून जाईल। आता रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आम्ही ते शेकोटी करतोय। गुड मॉर्निंग मित्रांनो। तर आता सकाळचे 6:30 वाजलेत। आम्ही आता मालवणमध्ये म्हणजे ओरस या गावामध्ये, आता इथून मालवण फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर जाऊया आता। आपण पहिल्यांदा आता सिंधुदुर्ग किल्ला हा पाहण्यासाठी जाणार आहे। तर जाऊया आता। हे पहा, हायवे रस्ता खूप सुंदर आहे, खूप सुंदर। हे पहा, आपण आता मालवणमध्ये पोहोचलेलो आहे आणि या सर्वांची तुम्हाला आता ओळख करून देतो। हा माझा लाडका भाऊ सनी भाऊ, हा सनी भाऊ आहे। त्याच्यानंतर हा प्रसाद आहे, प्रसाद साहेब पाटील, हा हे प्रसाद पाटील। त्यानंतर हा अथर्व, हा बाबू ला, आणि हा तुषार। हे बा, हा भैया आहे, भैया म्हणजे तुषार आहे। आणि हा माहित नाही कोण आहे, कालपासून गाडीत बसलाय। तर जाऊया आता मालवणला, झाला पटकन। आम्ही अशीच मजा मस्करी करत मालवणला पोहोचलो। रात्रीची सकाळ कधी झाली हे आम्हाला प्रवासामध्ये कळलंच नाही। मालवणला पोहोचताच आमच्या समोर विशाळ असा अरबी समुद्र होता। या समुद्राने स्वतःला निळसर रंगामध्ये झाकलं होतं आणि या विशाळ अशा समुद्रामध्ये आम्हाला सिंधुदुर्ग हा किल्ला दिसला। आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यापाशी आलोय। तो सिंधुदुर्ग किल्ला आणि ही जेटी आहे। या बोटमध्ये बसून आपल्याला आता जायचंय। हे पहा, बघूया आता, इथे थांबूया। तर मित्रांनो, आपण तिथे आलोय जिथे आपल्याला आता बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायचंय। आणि हे पहा, हे ते एंट्री गेट आहे। आता तिकडे आपल्याला तिकीट काढून बोटीचं आतमध्ये जायचं। जर पाहूया काय एंट्री फी आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा नकाशा केलेला आहे आणि हा सिंधुदुर्ग पूर्ण अरबी समुद्रात आहे। हे पहा, त्यानंतर हे पहा, ही नाव आहे। तर आपल्याला नावीने इथून जायचं आहे। हे पहा, किल्ल्यामध्ये जाण्याचा मार्ग। त्यानंतर इथे महाराजांचे म्हणजे हाताचे पायाचे हे ठसे आपल्याला इथे पाहिजेत। हा महादरवाजा आहे आणि जोपर्यंत आपण ह्या दरवाजाच्या समोर जात नाही हा आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर इथे महादेवांचं मंदिर आहे, टेलने हा बुरुज आहे। तर हे सर्व आपल्याला झेंडे बुरुज आणि ह्या विहीर आहेत, तर त्या संपूर्ण आपल्याला ह्या पाहिजेत। तर आता जाऊया आता। मित्रांनो, जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या किनाऱ्यावर आला असाल आणि जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुमच्याकडनं 100 रुपये पार्किंग फी ही घेतली जाईल। ही पार्किंग फी एका दिवसासाठी असते। सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा परिसर अत्यंत सुंदर आहे आणि या समुद्राचं पाणी निखळ स्वच्छ आहे। तुम्ही इथे ह्या जेटीचे इथे याल। हे पहा, मालवण जेटी। तर इथे हे मावळ्यांचे स्मारक इथे उभा करण्यात आलेलं आहे। हे खूप सुंदर दिसत आहे। हे पहा, खूप छान आहे।
हे पहा, हे फुल तिकीट 100 रुपये, हाफ तिकीट हे 50 रुपये. ऑनलाईन बंद आहे आणि हे लक्षात ठेवा, ऑनलाईन हे बंद आहे. तुमच्याकडे कॅश ठेवा, ऑनलाईन हे बंद आहे. त्यामुळे आपल्याला पता, आपल्याकडे कॅश असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. हे पहा, इथे हे तिकीट काउंटर आहे. जेटीचं हे काढून आपल्याला आता किल्ल्याच्या आतमध्ये जायचं आहे. असे आमचे 6 जणांचे तिकीट आम्ही काढले 100 रुपये, म्हणजे येऊन जाऊन. तर हे लक्षात ठेवा आणि कॅश आणा तुमच्याकडे, ऑनलाईन हे बंद आहे हे लक्षात ठेवा. जाऊया आता आतमध्ये. हे पहा, इथून जायचं आहे. मला समोर 2 जेटी या दिसल्या असतील. जेटी म्हणजे जसं की बस स्थानक, तसं बोटीसाठी जेटी असते. तर आपल्याला नवीन जेटीतून जायचं आहे. आपली ही बोट आलेली आहे. आता हे तिकीट यांना दाखवून आपण आता जायचं आहे. हे पहा, या बोटीतून आपल्याला जायचं आहे. इथे तिकीट हे आपलं देऊया. हे कोणाला द्यायचे तिकीट? आता बोट आली आहे, तर आपल्याला आता बोटमध्ये जायचं आहे. बसायला जागा आहे का? मला जागा ठेवा रे, मी तुमचा व्हिडिओ काढतो. सिंधुदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातला एक जलदुर्ग आहे, जो की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे. मित्रांनो, हे पहा, ही आपली बोट नंबर आहे. आपण आता बोटमध्ये बसलोय. हे जॅकेट आपल्याला आता घालायचंय, लाईफ जॅकेट. जाऊया आपण. चला पुढे चला, पुढे चला. मित्रांनो, हे पहा, आपण आता किल्ल्यावरती चाललोय. हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा नकाशा आहे आणि आपण आता तो किल्ला पाहण्यासाठी चाललोय. हे पहा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आणि खूप भारी सुद्धा वाटतंय. मालवणच्या सागरी किनारपट्टीवर कुरटे नावाचं एक बेट होतं. त्यावर महाराजांचं लक्ष गेलं आणि 25 नोव्हेंबर इसवी सन 1664 रोजी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यासाठी सुरुवात झाली आणि इसवी सन 1667 मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. हा सिंधुदुर्ग किल्ला आपला आता समोरच आहे. आपल्याला आता किल्ल्याच्या आतमध्ये जायचं. हे पहा, तिथे आता आपली बोट ही आपल्याला उतरल आणि त्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर हे पहा, हे कसे खडकं हे वरती आलेत समुद्राच्या बाहेर. हा पूर्ण हा अरबी समुद्र आहे. सिंधुदुर्ग या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 200 फूट एवढी आहे. हा किल्ला 48 एकरामध्ये पसरलेला आहे आणि या किल्ल्याची तटबंदी ही 3 किलोमीटर एवढी लांब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे अध्यस्थान म्हणजे सिंधुदुर्ग हा किल्ला होय. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने जर आपल्याला सागरी मार्गावर लक्ष ठेवायचं असेल तर जलदुर्ग बांधायची गरज आहे, हे महाराजांच्या लक्षात आलं. म्हणूनच सागरी शत्रूंना परतून लावण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या बोटमध्ये आलात त्या बोटचा नंबर हा लक्षात ठेवा, नंबर 28. हा बोट नंबर 28. आणि परत आपल्याला त्याच बोटने आज जायचंय. 1 ते 1.5 तास, म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटं हा किल्ला आपल्याला पाहण्यासाठी मिळतात. तर जाऊया आपण आता. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे सुद्धा किल्ले आहेत आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या महादरवाजाची एक खास गोष्ट आहे. ती अशी आहे की जोपर्यंत आपण त्या दरवाजाच्या समोर जात नाही तोपर्यंत तो दरवाजा आपल्याला दिसणार नाही. युद्धनीती व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या महादरवाजांची निर्मिती अशी केली आहे. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी जो दगड वापरलेला आहे तो दगड सागरी पाण्याने झिजला आहे, पण त्या 2 दगडाच्या मध्ये जे मिश्रण वापरलेलं आहे ते अजूनही तसंच आहे. मित्रांनो, हे पहा किल्ला, हे कशा दगडाने हा बांधला. हे पहा, अजूनही टिकून आहे या समुद्रामध्ये. हे पहा,
बघा मित्रांनो आपल्याला आता जायचंय जाऊया आता. चला हे पहा आपण आता किल्ल्याच्या इथपर्यंत पोचलो. हे पहा ह्या बेटावरती आपण पोचलोय. आपण तिकडून आलो. हे पहा त्या जेटीतून आलो म्हणजे ह्या बोटीत बसून आलो. हे पहा ही बोट आहे 28 नंबरची आपली ही बोट आहे. हे पहा हे 2 बलाढ्य असे ही बुरुज आहे आणि जोपर्यंत आपण त्या दरवाजाच्या समोर जात नाही तोपर्यंत आपल्याला हा दरवाजा दिसणार नाही. हे पहा अशा प्रकारे याची रचना आहे. हे पहा हा दरवाजा जोपर्यंत आपण त्याच्या समोर येत नाही हा दरवाजा आपल्याला हा दिसत नाही. हा गोमुखी हा दरवाजा असा का बांधला असेल तर त्याचं कारण असं आहे की समजा दुश्मन जर इथपर्यंत आला तर त्याला म्हणजे आणि समजा त्यांनी मोठा लाकडाचा ओंडका आणला हा दरवाजा तोडण्यासाठी तर त्याला रणपला जागाच नाही आहे. हे पहा म्हणजे तो रणप घेऊन हा दरवाजा तोडू शकणार नाही. अशा प्रकारे हा दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाची म्हणजे रक्षा हे 2 मोठे बलाढ्य बुरुज हे करत आहे. हे पहा मित्रांनो या नकाशाप्रमाणे आपण आता इथे आहे म्हणजे नावेतून आपण इथून आलो त्यानंतर आपल्याला हा महादरवाजा हा लागला. हे पहा हा महादरवाजा आहे तो. मित्रांनो सिंधुदुर्ग या किल्ल्याला एकूण 52 बुरुज आहेत. त्याचबरोबर 45 दगडी जिने आहेत आणि महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती शौचकूप आहेत म्हणजे शौचालय. सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती 40 शौचकूप आहेत जे की किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये आपल्याला दिसतात. तर मित्रांनो हे पहा इथे हा जो महादरवाजा आहे त्याच्या इथेच हे हनुमंतरायाची ही मूर्ती आहे पाषाणामध्ये कोरलेली. हे पहा मित्रांनो जर हत्ती इथपर्यंत आला तर त्याच्या डोक्याला हे खिळे लागतील त्यामुळे हे खिळे इथे लावले होते. हे पहा म्हणजे हत्ती इथपर्यंत येऊ शकत नाही जरी आला तरी त्याच्या डोक्याला ते खिळे लागतील. आणि हे त्या काळाच्या हे देवड्या होत्या. हे पहा हे देवड्या आहेत म्हणजे विश्रांतीसाठी आणि ते ही तुटलेली ही तोफ एक ठेवलेली आहे. हा असा महादरवाजा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आलो होतो आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा महादरवाजा आहे. हे पहा हा महादरवाजा तर इथली ही माती हे पहा इथली माती ही मावळ्यांच्या पावलांची म्हणजे त्यांची पायधूळ या मातीला लागली आहे. महाराजांची पायधूळ या मातीला लागली तर ही माती आपण आपल्या सोबत आपण नेत आहोत. मित्रांनो आम्ही सर्वजण खूप नशीबवान आहोत कारण की मालवणमध्ये दर 3 वर्षानंतर जानेवारी महिन्यामध्ये जो ऐतिहासिक पालखी सोहळा साजरा केला जातो त्याची आम्ही साक्षीदार झालो. हा पालखी सोहळा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तर महाराजांना भेटण्यासाठी श्री देवरामेश्वर हे येतात. श्री देवरामेश्वर हे बोटीतून महाराजांना भेटण्यासाठी जातात. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये ही भेट होते व या दिवशी सर्व बोटी या मोफत असतात व या मंदिरामध्ये महाप्रसाद सुद्धा असतो. मालवणमधले लोक हा पालखी सोहळा दिवाळीसारखा साजरा करतात. आम्ही ज्या दिवशी किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो त्या दिवशी हा ऐतिहासिक पालखी सोहळा हा साजरा केला जात होता. या दरवाजातून वर येताल तुम्हाला इथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे तर ती जागा या बाजूला आहे. पहा इथे आपल्याला जायचं आहे आणि या नकाशाप्रमाणे हे पहा ही ती जागा आहे म्हणजे ह्या दरवाजाच्या इथे आहे. तर जाऊया आपण आता तिकडे. इथून आलो म्हणजे त्या बाजूने सुद्धा जागा आहे पण आपण या दरवाजाच्या या बाजूने चाललेलो आहे. हे पहा हे दगडी काम केलेले या पायऱ्या आहेत. हे पहा खूप सुंदर हा किल्ला आहे मित्रांनो खूप सुंदर. पहा आपण आता या महादरवाजाच्या वरती आहे. इथून त्या गाडी दुश्मनावर नजर ठेवण्यासाठी ही जागा होती. ह्या महादरवाजाच्या वरती ही जागा आहे. हे पहा
इथून संपूर्ण हे लक्ष दिलं जात होतं. तर आपण जाऊया आता महाराजांचे हातापायाचे ठसे हे पाहण्यासाठी. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा समुद्र अत्यंत स्वच्छ आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला समुद्राच्या खालचा तळ सुद्धा हा दिसेल. इथे आता आपल्याला उतरायचं आहे खाली. हा किल्ला अत्यंत मजबूत आहे. मित्रांनो, ही ती जागा आहे जिथे महाराजांचा हा पायाचा ठसा आहे. हे पहा. महाराजांचा हा पायाचा ठसा आहे. त्यानंतर ते वरती आल्यावर हा हाताचा ठसा आहे. इथे दिसत नाही, इथे लॉक लावलंय, पण इथे हा ठसा आहे. हे पहा, इथे तुम्हाला हा दिसला असेल. या किल्ल्याचं बांधकाम 25 नोव्हेंबर इसवी सन 1664 रोजी करण्यात आलं. म्हणजे बांधकाम सुरू हे झालं. त्यानंतर इसवी सन 1667 हा किल्ला बांधून हा पूर्ण झाला. म्हणजे 3 वर्ष हा किल्ला बांधण्यासाठी लागले. मित्रांनो, सिंधुदुर्ग हा किल्ला हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजेच बहिर्जी नाईक यांच्या देखरेखीखाली बांधला गेला असं सांगितलं जातं. हा किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्ची पडले असं सांगतात. त्या काळचे 1 कोटी म्हणजे आत्ताच्या काळचे तो आकडा फक्त आपण विचारच करू शकतो. डोंगरी किल्ले बांधणे हे खूप अवघड आहे आणि त्यापेक्षा समुद्रामध्ये किल्ले बांधणे त्यापेक्षाही अवघड आहे. हा जो किल्ला दिसतोय राजकोट किल्ला, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्मारक आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण आता तिथे खाली चाललोय. म्हणजे तिथे ज्या विहिरी आहेत, जे मंदिर आहेत, तर त्या देवी देवतांचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. ज्या पायऱ्या आहेत ह्या खूप अशा सीध्या आहेत, तर इथे येताना थोडंसं सावकाशच या. हे पहा, इथे थोडे काटे वगैरे लागू शकतात आपल्याला, तर त्याची आपण इथे काळजी घेतली पाहिजे. महाराजांच्या हातापायाचा ठसा आहे. तर इथेच ह्या तटबंदीच्या मध्ये जाण्यासाठी ही जागा आहे. हा पहा, हा चोर दरवाजा आहे, खूप खतरनाक आहे मित्रांनो हा. तर आपण आता परत त्या महादरवाजाच्या इथे चाललेलो आहे आणि तिथून आपण किल्ला म्हणजे जे मंदिर आहेत ते पाहूया. जाऊया आता त्या बाजूने. मित्रांनो, इथे अशी कहाणी सांगतात की ज्यावेळेस सिंधुदुर्ग बांधण्यास सुरुवात झाली त्यावेळेस महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले व औरंगजेबाने महाराजांना तिथे कैद केलं. त्यानंतर हिरोजी इंदलकरांनी राजमाता जिजाऊ यांना पत्र लिहिलं की आम्ही किल्ल्याचं काम थांबवावं की तसंच सुरू ठेवावं. त्यांना उत्तर देत राजमाता जिजाऊ यांनी पत्र लिहिलं की महाराज हिंदवी स्वराज्यामध्ये सुखरूप पोहोचणार आहेत. तुम्ही किल्ल्याचं काम तसंच सुरू ठेवा व लवकरात लवकर किल्ला बांधून घ्या. हा, हे पहा, हा मॅप आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा. ह्याप्रमाणे आम्ही केलेला आहे. हे पहा, हा तुम्हाला असा दिसला असेल. हे पहा, त्यातली तोफ आहे. पहा कशा प्रकारे आहे. या नकाशाप्रमाणे इथे तुम्हाला हे जे शिवराजेश्वर मंदिर हे दिसलं असेल, तर तिथे आपण आता चाललेलो आहे. पहा मित्रांनो, आपण आता श्री शिवराजेश्वर यांच्या देवालयामध्ये आहे आणि या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांची अन्यत्र म्हणजेच कुठल्याही किल्ल्यामध्ये नसणारी बैठी प्रतिमा या किल्ल्यामध्ये आहे. शिवराजेश्वर हे जे मंदिर आहे, तर ते आपण त्यांचं दर्शन घेऊन आता या बाजूला चाललेलो आहे. तर जाऊया आता या बाजूला आपल्याला जे सागरबाव आहे, दही म्हणजे त्या विहिरी, या बाजूला जे साखर विहीर आहे, दही विहीर आणि जी दूध विहीर, तर ती पाहण्यासाठी आपण आता या बाजूला चाललो आहे. म्हणजे त्या मंदिराच्या बाजूने जो डावीकडचा रस्ता हा तिकडे जातो.
नकाशाप्रमाणे इथे जे हे महादेवांचं हे जे मंदिर आहे ते इथे आहे. हे पहा, हे ते मंदिर आहे ना. इथे जर तुम्हाला म्हणजे काही प्यायचं असेल, काही खायचं असेल तर त्याची सुद्धा इथे सोय आहे, तुम्ही ते करू शकता. तर आपण आता ज्या विहिरी आहेत म्हणजे गोड्या पाण्याच्या, तर त्या पाण्यासाठी आता चाललेलो आहे. बाजूला तुम्ही जर आलात तर कृपया हे पहा, इथे सुद्धा लिहिलेलं आहे की आपण चांगली लोक म्हणजे आपल्याला समज आहे तर आपण कृपया आपले चप्पल व बूट घालून इथे जाऊ नये. हे पहा, ह्या विहिरी आहेत मित्रांनो. इथे सुद्धा ही विहीर आहे. हे पहा, ह्या बाजूला म्हणजे जी साखर विहीर, जी दही विहीर आणि दूध विहीर, तर ह्यांना अशी नावे ही दिलेली आहेत. हे पहा, इथे या विहिरी आहेत. पहा किती खोल आहे. तुम्हाला इथे 3 विहिरी दिसत असतील ज्या की महाराजांच्या काळातल्या आहेत, म्हणजे साखर विहीर, दूध विहीर आणि दही विहीर, अशा या विहिरींची नावं आहेत. मित्रांनो, आपण जी मागाशी पाहिली म्हणजे साखर विहीर, दही विहीर आणि त्यानंतर या बाजूला ही दूध विहीर आहे. हे पहा कशा प्रकारे आहे. ही गोड्या पाण्यात ती म्हणजे गोड्या पाण्याची म्हणजे ह्याच्यात गोड पाणी म्हणजे आपण पिऊ शकतो. तर त्याच्या या 3 विहिरी या किल्ल्यावरती आहेत, सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहेत. तर हे पहा मित्रांनो, आपण त्या बाजूने आलो, हा संपूर्ण किल्ला पाहिला. आणि या बाजूला हे पहा, जिथे हे वॉशरूम आहे तिथे या बाजूला हे तलाव आहे. हे पहा, हे पाणी पूर्ण आता खराब झालेलं आहे, हे तुम्ही ते पाहू शकता. पण हा किल्ला हा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे इथे आपण आता पूर्णपणे या समुद्राच्या आतमध्ये, पण आपल्याला असं वाटतच नाही आहे आपण एखाद्याच्या म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये किंवा आपण समुद्राच्या आतमध्ये, असं वाटतच नाही आहे सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावर. तर मित्रांनो, आपण वेळ काढून सिंधुदुर्ग किल्ला हा पाहण्यासाठी आलो होतो आणि या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. होपसो तुम्हाला ती आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.